कामोटे स्थित इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल में हिंद द चादर विशेष कार्यक्रम उत्साह के साथ आयोजित किया गया। विद्यार्थियों ने राष्ट्र प्रथम का संदेश देते हुए भारत की सांस्कृतिक विविधता और एकता को प्रस्तुत किया। देश के नक्शे और आधारित प्रस्तुत के माध्यम से विविध राज्यों में भाषा, वेशभूषा और परंपराओं का प्रभावी प्रदर्शन किया गया। देशभक्ति गीतों और आकर्षक प्रस्तुतियों से अभिभावकों व शिक्षकों ने कार्यक्रम की सराहना की। स्कूल प्रशासन ने कहा कि इस पहल से विद्यार्थियों में देश प्रेम और राष्ट्रीय गर्व की भावना और मजबूत हुई है। गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त समागमानिमित्त जो कार्यक्रम साजरा होत आहे त्याच्यासाठी माननीय पंतप्रधान महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय विभागीय आयुक्त, माननीय कलेक्टर महोदय, त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार गेले कित्येक दिवस सर्व विभागांमध्ये जागराचा कार्यक्रम चालू आहे। शाळांमध्ये समूह गीताचं आयोजन केलं गेलेलं आहे। विविध स्पर्धा परीक्षांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजचा जो इव्हेंट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतामध्ये जरी विविधता आहे तरी त्या विविधतेमध्ये एकता आहे। राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय ऐक्य या भावना विद्यार्थ्यांमध्ये जोपासल्या जाव्यात। लहानपणापासूनच त्यांच्या मनावर हे संस्कार व्हावेत आणि गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी जे बलिदान केलेलं आहे त्याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर, काय सांगाल हिंद द चादरच्या याच्यामध्ये आज विविध प्रांतातील मुलांनी विविध वेशभूषेमध्ये कार्यक्रमात सहभाग घेतला। खरं तर हिंद द चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त ज्या महान गुरूंनी या हिंदुस्थानाचं रक्षण केलं आणि त्याची प्रतिकृती म्हणून आज अखंड भारताची प्रतिमा या ठिकाणी उभी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही अखंड भारताची प्रतिकृती या ठिकाणी उभी केली, ज्या माध्यमातून खरं तर गुरुसाहेबांना जे प्रेरित हा देश होता, ज्यांनी ह्या देश धर्मासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, बलिदान दिलं, शहादत दिली, अशा गुरूंना नमन करण्यासाठी विविध प्रांतांचं वेशभूषा, कारण हा देश विविधतेतून एकतेकडे आहेत आणि एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता ही महत्त्वाची आहे। ज्या ज्या गुरूंनी ज्या ज्या वेळेला महापुरुषांनी या देशा आणि धर्माच्या रक्षणासाठी आपलं बलिदान, शहादत दिली असेल त्यांना नमन करणं, अशा प्रकारचा हा उपक्रम कोकण विभागाच्या द्वारा करणं खरंच मी अभिनंदनीय ठरेल की ज्या प्रकारे त्यांनी ज्या विविध एकतेतल्या विविधतेतून एकता दाखवण्याचा प्रयत्न केला। जो नातं महाराष्ट्राचं, पंजाबचं असेल, वेगळ्या प्रांताचं असेल या ठिकाणी दाखवण्यात आलं। तसेच अखंड भारताची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद।